साबण आणि धूळ एकत्र आम्ही सगळं खायला लागलो अधिकाऱ्यांनी. फक्त आमच्या नर्सिंग कॉलेज, मी एक नर्सिंग कॉलेजचा नागरिक आहे, नर्सिंग कॉलेज फक्त 1-2 तास येऊन थांबावं आणि यांनी प्रत्यक्ष बघावं की काय आहे. मग त्यांना समजेल की बाबा हे मधलं काम वगैरे ते मीच करायचं आहे. अमृतमधला तुम्ही जर बसला की नाही अमृतची जेव्हा आयुष्यभर होणार नाही. हे मी लिहून देतो, मी लिहून पत्रकार पुढारीचा म्हणून लिहून देतो तुम्हाला. आयुष्यभर होणार नाही. हे मी लिहून देतो, मी लिहून पत्रकार पुढारीचा म्हणून लिहून देतो तुम्हाला. कारण की ह्याची आपल्या अमृत योजनेनं पाणी योजनेची कामं झालेत की नाही, त्याचं 5 वर्ष झालं, त्याचं काम सगळं पूर्ण झालं आता, तरी पण अजून पॅचवर पाहिजे. आणि आता कॉलनीतले माणसं बाहेर पडायला लागले. मी स्वतः इथे येऊन बघितलं ना, मनशीला ही आम्ही आता कशी राहायला लागलोय इथं, तुम्हीच मनशीला. तर आम्ही जवळजवळ 40-50 वर्षाला इथं राहायला की नाही, एवढा आम्हाला त्रास झाला ना तेवढं या 2 महिन्यात. आणि ते जे हे आहेत की नाही आपले ही ड्रेनेजवाली, ती काय म्हणली, हे झाल्या तुम्हाला 2 मिनिटात करून देणार, झाल्या लगेच अर्ध करणार मी, लगेच आम्ही डांबरी वरणार, लगेच अर्ध्यात लगेच हे करणार. ते पण नाही त्यांचं.